माध्यमातून सुंदर असं मैदान पाहायला मिळते आपल्याला। समोर राजापुरी संघाचा एक सदस्य समालोचन कक्षामध्ये यायचा आहे। नाणेफेकीचा कौल जिंकून पवनगाव संघाने निश्चित क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पाहूया हा संघ, पवनगाव संघ कृपया स्पीडअप घ्यायचा आहे, स्पीडअप। मोर्या राजापुरी संघाला कितपत रोखण्यात यशस्वी ठरते। गोलंदाजी मार्कवरती पवनगावचा वेगवान गोलंदाज साईराज पाहायला मिळेल। पहिले षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने आमंत्रित केले। राजापुरी संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। पहिला चेंडू साईराज, सामना करतील भरत आणि अतुल। पहिला चेंडू साईराज यांचा पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगामध्ये जातोय, फलंदाजापासून दूर राहतोय। चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही इथे। चेंडू येते निर्धाव, चांगला टप्पा। पहिला चेंडू येते निर्धाव। साईराज यांच्यावर कर्णधाराने पवनगावचा विश्वास ठेवलाय। पाहूया त्या विश्वासात खडे उतरतात का साईराज या गोलंदाज। पुढचा चेंडू हळवार पद्धतीने खेळून काढलाय। निश्चितच क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव मिळेल राजापुरी संघाला। धावांचा श्रीगणेशा होतोय राजापुरी संघाचा। भरत आणि अतुल सलामीची जोडी निश्चितच अपेक्षा असतील या दोन्ही खेळाडूकडून राजापुरी संघाला। माननीय श्री गणेश देवकाटे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान पार पडत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। पुढचा चेंडू साईराज यांचा अतुल यांच्यासाठी फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, गॅप मध्ये आहे। चेंडू ट्रॅव्हल होते, चेंडू सरळ निघून जाते, सीमा रेषे बाहेर येतो। अतुल यांच्या बॅट मधून पहिला चौकार। जाधवबाई चिखली तर सामनावीर अरुण जाधव यांनी टॉस कबॉस या मंचावर उपस्थित राहायचं आहे व आपला सामनावीर चषकाचा। पुढचा चेंडू साईराज यांचा चौकार आलाय। याच्या नंतर पाहूया चौकारानंतर काय होईल, परंतु आता मात्र माननीय श्री राहुल पवार यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। माननीय श्री राहुल पवार कमबॅक केलंय साईराज यांनी। राजापुरी संघासाठी एक सूचना आहे, त्यांनी त्यांचा अतिरिक्त प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल। राजापुरी संघ पुढचा चेंडू साईराज यांचा फटका खेळाय, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे सुरेख जल, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही। पहिला झटका लागतोय राजापुरी संघाला अतुल यांच्या रूपाने। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल साईराज यांची। चौकार आला, चौकारानंतर एक चेंडू निर्धाव आला, निर्धाव नंतर पहिला झटका मिळवून देण्यात यशस्वी ठरतो तो साईराज। पहिला झटका अतुल यांच्या रूपाने राजापुरी संघाला लागतोय। गाठेवाडी गावचे सुपुत्र माननीय श्री जालेंदर जाधव पोलीस पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं सहर्ष स्वागत। त्यांचा या ठिकाणी छोटा सत्कार पार पडत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। माननीय श्री जालेंदर जाधव गाठेवाडी गावचे पोलीस पाटील। राजापुरी संघासाठी एक सूचना आहे, त्यांनी त्यांचा अतिरिक्त प्लेयर पाठवायचा आहे, अन्यथा पॅनल्टीला समोर जायचं आहे। राजापुरी संघ काय भेदक गोलंदाजी पाहायला मिळते साईराज यांची। अक्षरशः फलंदाजाला चेंडू समजला नव्हता, परंतु यष्टीरक्षक माननीय श्री राज जाधव यांचा या ठिकाणी सत्कार पार पडत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। यष्टीरक्षक यांच्याकडून होते चूक, चेंडू सरळ निघून जातोय, येतोय शेवटच्या चेंडूवरती एक नक्कीच आशा देणारा चौकार राजापुरी संघासाठी। पहिले षटक समाप्त होते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते। जळगावचे सुपुत्र माननीय श्री
विजय कदम यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार पार पडत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. जवळगावचे सुपुत्र माननीय श्री विजय कदम, माननीय श्री राकेश कांबळे यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार पार पडत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. राज कांबळे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. एक सावध सुरुवात म्हणावी लागेल राजापुरी संघाची. साईराज यांनी जखडून ठेवलं. स्पीडअप घ्यायचा आहे. पंच स्पीडअप घ्यायचा आहे. एक हादरा दिला होता साईराज यांनी पहिल्या षटकामध्ये अतुल यांच्या रूपाने. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत वैभव. डाव्या हाताने गोलंदाजी करणारे वैभव पहिल्या चेंडूवर हळवारपणे खेळून काढलाय चेंडू. एक धाव मिळेल निश्चितच फलंदाज भरत यांना. अतुल यांची जागा घेतील सचिन. पुढचा चेंडू वैभव यांचा डाव्या हाताने मारा करतायत समालोचन कक्षा एंड कडून. चांगला चेंडू शरीरयष्टीला जाऊन सरळ आदळते. निश्चित एक धाव मिळते. पुढचा चेंडू फटका हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. अतिशय सुंदर असा सुरेख असा झेल घेतलाय. धावत जाऊन सीमारेषेलगत होता क्षेत्ररक्षक. धावत जाऊन झेल घेतलाय. या अगोदर देखील झेल या क्षेत्ररक्षकाने घेतला होता. चांगला झेल म्हणावा लागेल. निश्चित दुसरा झटका बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये लागतोय राजापुरी संघाला. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते मैदानामध्ये वैभव यांच्याकडून. चांगली गोलंदाजी. फक्त 2च धावा देत आहेत या षटकामध्ये. काशी नवीन फलंदाज. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातो सरळ मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार येतोय. खणखणीत चौकार. काशी यांनी आले आपले मनसुबे दाखवलेत. दुसरा झटका लागला. दबाव होता परंतु दबाव झुगारून
आहेत आकाश यांच्यावर जबाबदारी दिली. सामना करतील शुभम. पहिला चेंडू शुभम यांच्यापासून दूर ठेवण्यात यश मिळते. आकाशांना चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतो निर्धाव. निश्चित दबाव वाढलेला असेल राजापुरी संघावरती. पूर्णपणे जखडून ठेवलंय राजापुरीच्या फलंदाजांना. पवनगावच्या गोलंदाजांनी फटका हवेमध्ये होता. निश्चितच नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळला. क्षेत्ररक्षक बॅकअप करतो. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळून झाले. 2 धावेने निश्चित स्कोरबोर्ड थोडासा पुढे सरकतोय, परंतु इकेरी दुहेरीनी या धावांनी काही होणार नाही. चौकार षटकारांची गरज आहे कुठेतरी. निश्चितच मोठी धावसंख्या. फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलाय. सुरेख मैदानाला गुदगुल्या करत जातोय. निघून सरळ सीमारेषे बाहेर येतोय. छत्रपती चषक चौकार. पुढचा चेंडू फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. बॅकअप केले जाते चांगलं तिथे दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच पंच धावा किती. चौकार येतोय. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येते. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात आतापर्यंत तरी यश मिळते दोन्ही फलंदाजांना. फटका खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. बॅकअप केलं जातंय तिथे. 2 धाव समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात आमचे मित्र पवनगावचे एक मोठं नाव मान्य सन्मान्य श्री तानाजी पवार देखील मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. अकोटोप्याचा चेंडू फलंदाजापासून कुठेतरी निश्चितच दूर राहते. फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतो. चेंडू जातो निर्धाव. षटक संपते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 33 धावांचं आव्हान असेल पवनगाव संघासमोर 4 षटकांमध्ये. चला वेळ दडवायचा नाही.
धर्मवीर संभाजी असोसिएशन यांच्या मार्फत भरवले जय हनुमान घाटेवाडी यांच्यातर्फे टुर्नामेंट भरले, त्याच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत. नियोजन खूप छान आहे आणि खूप छान टुर्नामेंट चालू आहेत आणि आम्ही टॉस जिंकून फर्स्ट बॉलिंग करणार आहे, आम्ही चेसिंग करणार आहे. हॅलो टीम रेवंडे, नियोजनबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अप्रतिम नियोजन आहे. बघू आता कामधनी तुम्ही टार्गेट किती रन पण देऊ शकता? 50-55. 50-55. काउंदन टीम, तुम्ही कितीपर्यंत रोखू शकता? 30 रनापर्यंत रोखू शकतो. खूप खूप धन्यवाद रेवडे आणि काउंदनशी पुढील वाटचाली शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा जय हनुमान क्रिकेट टीम घाटेवाडी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विजय. वळ्या सामन्याकडे. कौंदणी वर्सेस रेवंडे प्लस यांच्या मध्ये टॉस विन कौंदणी संघ झालेला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे, तरी त्यांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू अतुल यांचा हलक्याच्या हाताने खेळून काढलेला, एका धावे समाधान मानावेला गेला. निश्चितच उमेश यांना सलामीची जोडी उमेश आणि वैभव पाहतोय आपण मैदानामध्ये. वैभव आले डाव्या हाताने फलंदाजी करणारा वैभव पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. 33 धावांचं आव्हान असेल संघासमोर 24 चेंडू मध्ये. पहिला चेंडू झाला, दुसरा चेंडू अतुल यांचा लोअर फुलटा चेंडू आणि इथे मात्र वैभव यांच्या यष्टा उद्ध्वस्त करतायत अतुल. स्लोवर चेंडू होता, समजला नाही. चेंडू सरळ जाऊन यष्टांवर आदळला. पहिला झटका, पहिला हादरा लागतो पवनगाव संघाला वैभव यांच्या रूपाने 1 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी. समोर निश्चितच धावसंख्या तशी मोठी नाही, परंतु प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी देखील राजापुरी संघाची तितकीच चांगली असेल. हा संघ देखील प्रयत्न करेल विजयासाठी, आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. रवी स्ट्राईकवरती पाहायला मिळतं, नवीन फलंदाज रवी. पाहूया संघाची अपेक्षा असेल रवी यांच्याकडून. अतुल टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सरळ निघून जातोय, सीमारेषे बाहेर येतोय. रवी यांच्या बॅट मधून पहिला वैला चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. आलेल्या रवी यांनी चौकार खेचलाय. डगआउट मधून सेटच होऊन आले तसं दिसतंय. रवी पाहायचंय येणाऱ्या काळामध्ये कशी फलंदाजी करतायत रवी. पुढचा चेंडू अतुल यांचा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षकाकडून होते चेंडू जातो सरळ निघून सीमा पार येतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार आले, तिसरा येईल का? हॅट्रिक होईल का? नाही. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. गोलंदाजीमध्ये वैविध्य दाखवताना आता मात्र अतुल पाहायला मिळते. निश्चितच या टप्प्यावर गोलंदाजी केली तर कुठेतरी दोन्ही फलंदाजावर अंकुश ठेवता येईल. या संघाला विजयापासून थोडस लांब ठेवता येईल, त्याची गरज आहे. त्याची
प्रसिद्धी आता मात्र अतुल देत आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आता मात्र पंच दंडित करतील. पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धावून मिळून जाईल ती पवनगाव संघाला. 2 चौकार आले. 2 चौकारानंतर चांगलं कमबॅक होतं. स्लोवर चेंडू होता परंतु परत एकदा पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अतुल यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू खाली जातो पडल्यानंतर, परंतु फलंदाज हुशार आहे. फक्त हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळाला रवी यांना. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. निश्चितच 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल पवनगाव संघाला विजयासाठी. धावांचं समीकरण चला स्पीडअप घ्यायचं आहे. सहकार्य करा राजापुरी संघ. जास्त वेळ दौडू नका. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर आपलं या संपूर्ण स्पर्धेचा पारितोषिक सोहळा देखील आपल्याला अगदी उजेडामध्ये पार पाडायचा आहे. निश्चितच सायंकाळनंतर मैदानाच्या दिशेने आपल्याला सन्माननीय अतिथीगण या स्पर्धेला निश्चितच भेट देतील. त्यांचं देखील स्वागत होईल. त्यामुळे निश्चितच एक मोठी स्पर्धा जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी कडून आपल्याला पाहायला मिळेल. पहिला हंगाम, पहिल्या हंगामातील हे पहिले पर्व जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी. सर्व आयोजक वर्गाचं देखील मी नक्कीच स्वागत करतो. एक छानशी स्पर्धा आपण सर्व क्रिकेट प्रेमींसाठी घेऊन आलात. भरत पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर जातो. नो बॉल. नो बॉल आलाय म्हणजे फ्री राहील पुढचा चेंडू. निश्चितच भरत आता मात्र फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू सरळ निघून जाते मैदानाला. गुदगुल्या करत आउटफील्ड खूप फास्ट आहे. याचा फायदा होतो फलंदाजाला. चेंडू निघून जातो सरळ सीमा रेषे बाहेर येतोय चौकार. संधीचं सोनं केलंय. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर पडते परंतु कमबॅक केले. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ते निर्धाव. भरत यांचा पुढचा चेंडू सामना करतील रवी. आता मात्र रवी यांच्या अक्षरशः यष्टा उद्ध्वस्त केल्यात भरत यांनी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू समजू शकला नाही रवी यांना. त्रिफळाचित होत तर रवी. दुसरा झटका लागतो तो पवनगाव संघाला रवी यांच्या रूपाने. परंतु रवी आले आणि रवी यांनी आपलं काम केले. रवी यांनी धावांचा पाऊस अक्षरशः पाडलाय तो मैदानामध्ये. 3 चौकार खेचून आपलं काम करून गेलेत रवी. त्यामुळे निश्चितच आनंदी थोडेफार देखील असतील रवी. कुठेतरी योगदान दिले संघासाठी. निश्चितच एक चांगली धावसंख्या उभारताना पाहायला मिळतात रवी. चांगला चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला. निश्चितच चेंडू लागतोय. हलक्याच्या हाताने खेळून जातो चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत निश्चित एक धाव मिळेल. फलंदाज आकाश याला. नवीन फलंदाज आकाश. आता मात्र गोलंदाज स्ट्राईक वरती पाहतायत उमेश. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जातोय. कुठेतरी गोलंदाज भरत यांच्याकडून होते. तोपर्यंत निश्चितच 2 धाव पूर्ण करता येतं
उमेश आणि आकाश चांगलं रनिंग म्हणावं लागेल बिटवीन द विकेट. आकाश खूप वेळानंतर स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. उमेश फटका हवेमध्ये. सचिन सचिन यांचं फंबलिंग होतंय. झेल झाला असता देखील थोडेसे प्रयत्न करायला हवे होते, परंतु प्रयत्न होताना पाहायला गेला नाही. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. आता मात्र फक्त 13 धावांचं आव्हान असेल 12 चेंडू मध्ये पवनगाव संघाला. शुभम 12 चेंडू 13 धावा सामन्याचं समीकरण असेल. प्रयत्न करावे लागतील राजापुरी संघाला देखील जर या स्पर्धेत पुढे जायचं असेल तर. कोंदणी वर्सेस रेवंडे दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे आपल्या पुढील सामन्यासाठी. फटका खेळाय कॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक येते. धाव उचित होते फलंदाज. मला वाटतं कुठेतरी नाराज असेल फलंदाज. आकाश बाद होत आहेत. चांगला थ्रो म्हणावा लागेल सुयश यांचा. पुढचा चेंडू शुभम यांचा. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. सुरेख चेंडू. एक धाव मात्र मिळून जाईल उमेश आणि पवनगाव संघाला. चांगला चेंडू होता. निश्चितच सन्मान दिला उमेश यांनी, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत शुभम आणि राजापुरी संघ. आता मात्र आकाश यांची जागा घेतोय तो पवनगाव संघाचा युवा खेळाडू शुभम. ज्या खेळाडूने गोलंदाजी करताना फक्त 2 धावा दिल्या, 1 विकेट घेतली, तो खेळाडू आता फलंदाजी मार्फत पाहायला मिळते. पाहूया आता फलंदाजीमध्ये काय करतायत. अपील, परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही. पडल्यानंतर चेंडू खूपच फलंदाजापासून दूर जातोय. याचा अर्थ पंच दंडित करतायत गोलंदाजाला. एक अतिरिक्त धाव मिळून जाईल पवनगाव संघाला. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी पवनगाव संघाला. आव्हान सोपं आहे. पुढचा चेंडू फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकी होते तोपर्यंतच निश्चितच एका धावे समाधान मानावं लागेल शुभम आणि पवनगाव संघाला. आमच्या गावचे सुपुत्र माननीय श्री सचिन जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं सहर्ष स्वागत. शुभम यांचा पुढचा चेंडू उमेश यांच्यासाठी. फटका खेळला. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि ते मात्र उमेश यांना माघारी परतावं लागेल. सुरेख झेल.
उमेश यांची जागा घेतील सागर. एका बाजूने विकेट देखील पडतायत पवनगाव संघाच्या. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक करतोय चूक. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ सीमारेष बाहेर येतोय. चौकार. निश्चितच 28. हॅलो मोर्या राजापुरी प्लेयर तेजस मास्क काढायचा आहे. पुढचा चेंडू. काय चेंडू टाकलाय सरळ यष्टांमध्ये होता चेंडू. ओळखला चेंडू खेळून काढलाय सुरेख परंतु कोणतीही धाव नाही. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. आता मात्र 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चला स्पीडअप घ्यायचंय. कोंदरी आणि रेवंडेत सज्ज व्हायचंय पुढील सामन्यासाठी. सहा चेंडू 5 धावा. 5 धावा 6 चेंडू. सामन्याचं समीकरण. कोण मारेल या सामन्यामध्ये बाजी. येणारे 6 चेंडू नक्कीच या सामन्याचं चित्र स्पष्ट करतील. घाटेवाडी गावचे सुपुत्र आरसीएम बिझनेसचे मालक श्री अविनाश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. 6 चेंडू 5 धावा. मुकुंद गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. फलंदाजी मार्कवरती शुभम. शुभम यांच्या आता मात्र मुकुंद यष्टा उद्ध्वस्त करतायत. एका पाठोपाठ एक पवनगाव संघाला हादरे लागतायत. आव्हान सोपं नाही. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र सामन्याचं समीकरण असेल. कमबॅक केले देखील पवनगाव राजापुरी संघाने. कुंदन पहिल्या चेंडूवरती शुभम यांच्या यष्टा वाकवल्या आणि कुठेतरी सामन्यात रंगत आणले कुंदन यांनी. 5 चेंडू 5 धावा. 5 धावा 5 चेंडू सामन्याचं समीकरण असेल. मजा येईल मित्रांनो या सामन्याला. एक रोमांचक असा सामना पवनगाव वर्सेस राजापुरी. वारंवार हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात या असोसिएशन मध्ये. पाहूया आता मात्र कोण मारेल बाजी या सामन्यामध्ये. फटका खेळा स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय फेकी करतोय तोपर्यंत निश्चितच एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी धावचीत होते फलंदाज सचिन. दडपण वाढतंय. एका पाठोपाठ एक गडी बाद होते पवनगाव संघाचा. कुठेतरी नक्कीच एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. जर विजय खेचून आणायचा असेल शेवटपर्यंत कुणाला तरी थांबावं लागेल. 4 चेंडू 4 धावा सामन्याचं समीकरण. निश्चितच पवनगाव संघासाठी परंतु गोलंदाजी देखील तितकीच धारदार होते कुंदन यांच्याकडून. 4 चेंडू 4 धावा. लो फुलटा चेंडू अपील परंतु अतुल पुन्हा एकदा करतायत चूक. चुकीची संधी भेटते पवनगाव संघाला. एक धाव होती परंतु क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होते. 2 धावा मिळून जातील पवनगाव संघाला. आता मात्र सामन्याचं समीकरण 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून आता मात्र होते चूक. सोपा झेल होता. सोपा झेल यष्टीरक्षक घेऊ शकले नाहीत. झेल सुटतो. 1 धाव मिळाला पवनगाव संघाला. आता मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट आहे. 2 चेंडू 1 धावा.
घाटेवाडी गावचे सुपुत्र कुमार प्रदीप जाधव यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नक्कीच मान्यवरांची मांदियाळी आपल्याला येणाऱ्या काही वेळेमध्ये देखील मिळेल आणि ते मात्र पवनगाव संघ विजयी होताना पाहायला मिळते. अभिनंदन पवनगाव संघ. हाडलक राजापुरी संघ प्रयत्न चांगला होता परंतु कुठे चुका झाल्या आपल्या त्या चुकांवर निश्चितच अभ्यास करून येणाऱ्या पुढील स्पर्धेत आपण त्यात यश मिळेल नक्कीच हीच अपेक्षा असेल हाडलकर राजापुरी संघ.